हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे मस्त असं नाश्त्यासोबत खाणारे हिरवी चटणी। तर सर्व नाश्त्यांसोबत तुम्ही हा हिरवी चटणी खाऊ शकता। मस्त अशी झणझणीत आणि चटपटी हिरवी चटणी कशा प्रकारे तयार करायची आहे तर ही चटणी आपल्याला त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे। इथे थोडेसे कढीपत्ता, थोडेसे लसूण, अर्धा इंच आल्याचा तुकडा त्याचे साल काढून घेतलेले आहे, 3 हिरव्या मिरच्या, थोडेसे पुदिना आणि इथे आपण घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आणि इथे पांढरी डाळ आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे आणि पांढरी डाळ हलके गरम करून घेतलेले आहे मी। आता आपण कोथिंबीर आणि पुदिना स्वच्छ धुवून घेऊया। बघू शकता मी इथे हिरवी मिरची सुद्धा धुवून घेतले, आल्याचा तुकडा पण धुवून घेतले आणि कोथिंबीर आणि पुदिना एकत्र करून धुवून घेतले स्वच्छ। आपण हिरव्या मिरच्या 2 तुकडे करायचे आहे, अशा प्रकारे तुकडे करायचे आहे आणि आता मिक्सरचे भांडे सर्व टाकून घ्यायचं आहे। सर्वात आधी आपण कोथिंबीर टाकूया, आल्याचा तुकडा, हिरव्या मिरच्या, थोडीशी डाळ, थोडेसे शेंगदाणे आणि लसूण आणि कढीपत्ता। आता आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे, थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि बारीक असे वाटून घ्यायचं आहे। पाणी एकदा थोडंसं टाकायचं आहे, झाकण लावून बारीक करून घेऊया। बघू शकता आपली चटणी बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमधून। थोडासा आपण चवीपुरता मीठ टाकून घेऊया। मीठ टाकल्यानंतर अजून एकदा आपण थोडासा फिरून घेऊया। बघू शकता आपली हिरवी चटणी रेडी झालेली आहे। आता आपण काढून घेऊया। तर आपण एका टिफिन मध्ये काढून घेऊया। बघू शकता आपली चटणी मस्त अशी रेडी झालेली आहे। आता आपण याला तडका मारून घेऊया, छान असा तडका द्यायचा चटणीला। तुम्ही बघू शकता इथं आपण गॅस चालू केलेला आहे, गॅसवर पळी ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला ऑइल टाकायचं आहे। पळीमध्ये ऑइल गरम करून घ्यायचं आहे। ऑइल मध्ये आपल्याला मोहरी टाकायचं आहे। मोहरी तडतडली की लगेच आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता आणि मोहरी भाजलेली आहे। आता आपण ही फोडणी चटणीमध्ये टाकूया। अशा प्रकारे चटणीला फोडणी टाकायचं आहे। बघू शकता किती सुंदर आपली चटणी तयार झालेली आहे। चटणी छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि खायला घ्यायचं लगेच। कोणत्याही नाश्त्यासोबत तुम्ही ही चटणी खाऊ शकता, साठी एक नंबर लागते। मस्त अशी चटणी आपली रेडी झालेली आहे। पाहू शकता किती सुंदर, आणि खाण्यासाठी तर एकच नंबर लागते आणि टेस्ट तर भन्नाटच लागतं याचा। सर्व नाश्त्यांसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता। चटणीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। बाय बाय।